सांगा. जय आदिवासी, जय राघोजी. आपण बघतोय 2 दिवसापूर्वी एका नीच प्रवृत्तीच्या व्यक्तीने आद्यकर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची विटांगना करण्यात आली. आज त्यांचं हा पाया आहे हा फोडण्यात आला. हे खूप निंदनीय कृत्य केलेले त्यांनी, त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध करतो. अहो, ज्यांनी इंग्रजांना या सह्याद्रीतून बळ करून सोडलं, सावकारशाहीतून या सह्याद्रीला वाचवण्याचं काम केलं, या सह्याद्रीसाठी स्वतःला ठाणे कारागृह येथे जिवंत फासावर लटकावलं गेलं. आणि ज्यांनी सह्याद्री वाचवली, ज्यांनी रक्तरंजित इतिहास लिहिला, त्या आद्य क्रांतिकारकाची अशी जर विटंबना होत असेल, हे खरंच निंदनीय आहे. आणि त्या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तीला ठेचायचं काम केलं पाहिजे. परंतु आम्ही कायद्याचे रक्षक, आमचा कायद्याचा बालेकिल्ल्यावरती विश्वास असल्याने राजूरचे PI आदरणीय पवार साहेब यांना आम्ही समाजाच्या वतीने निवेदन देऊन जो कोणी नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्याला अटक करावी. जर तो सापडला नाही आणि जर बाय चान्स कधी सापडला, ज्यांनी त्या हाताने ही विटंबना केली त्याचे हात आम्ही आमच्या तावडीत त्याला घेऊन त्याचे हात कापून टाकू. आणि इथं आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, गावच्या आमच्या कार्यकर्त्यांशी बोललो. इथं CCTVची गरज आहे. ठीक आहे, कोणी इथं CCTV बसवल त्याची वाट न बघता येत्या 2 दिवसामध्ये आम्ही समाजाच्या वतीने याच्यात कोणीही कुठलं राजकारण न करता एक आपल्या ठाण्या वाघाच्या सुरक्षेसाठी, कारण इथून काही सोलरच्या लाईटी चोरून नेल्या, एवढी वाईट परिस्थिती या भागामध्ये, लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना. ज्या लोकांनी अशी कृती केली त्यांनी स्वतःहून आत्महत्या करून घेतली पाहिजे, स्वतःहून मरून घेतलं पाहिजे. कारण आम्ही स्वतः आद्यकर राघोजी भांगरेंची अशी विटंबना उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही आलेलो आहे. आम्ही त्यांच्या विचारांनी इथं प्रेरित झालेलो आहे. त्यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी, त्यांच्या विचाराची क्रांतीची विचाराची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहे आणि समाजाला न्याय देण्याचं काम करतोय. त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये आम्ही गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन इथं 2-3 CCTV कॅमेरे बसवणार आहे. म्हणजे इथून पुढे अशी कोणतीही घटना घडली नाही पाहिजे. ज्यांनी आम्हाला संरक्षण दिलं, ज्यांनी आम्हाला वाचवण्याचं काम केलं, ज्यांच्यामुळे आम्ही जिवंत आहे, आम्ही त्यांच्या स्मारकाचं संरक्षण करू शकत नाही. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी सुस्ताडासारखं झोपेचं सोंग घेतलेल्यांनी जागे व्हा आणि फक्त 2 मे आणि 8 नोव्हेंबरला फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून चालणार नाही. परंतु अशा वेळेस पण तुम्ही सहभागी झाले पाहिजे, अशा वेळेस एकत्र आलं पाहिजे. तर तुम्ही खऱ्या अर्थाने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे विचार तुम्ही घेतलेत या समजलं जाईल. नाहीतर फक्त 2 मेला आणि 8 नोव्हेंबरला फक्त फोटो सेशनसाठी, रीलसाठीच येतात आपले बांधव. याच्या पलीकडे आणि सोशल मीडियावरतीच फक्त निषेध जमतो. याच्या पलीकडे समाजाला काही जमत नाही. परंतु आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या ठाण्या वाघासाठी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आज जे बांधव आले सगळ्यांचे मी आभार मानतो. अशीच एकजुटता, असं संघटन काय मजबूत राहील. आद्यकर राघोजी भांगरे अमर रहे. जय आदिवासी. निवेदन ना साहेबांना निवेदन फोटो काढ कृष्ण भाऊ. चला, थँक्यू, धन्यवाद सर. आणि